तर ही थेट दृश्य आपण पाहतोय कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच त्यांची अंत्ययात्रा देखील निघेल। त्यांचे सगळे नातेवाईक त्यांच्या परिसरातले सगळे हे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत। संपूर्ण दुःखाचं असं हे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच त्यांच्या अंत्ययात्रेला देखील सुरुवात होते। एकीकडे संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा आता सुरू झालेली आहे, तर कौस्तुभ गणबोटे यांच्या देखील अंत्ययात्रेला आता सुरुवात होते। थोड्या वेळापूर्वीच शरद पवार यांनी कौस्तुभ गणबोटे यांचं अंत्यदर्शन घेतलं, त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि त्यानंतर आता अंत्ययात्रा निघेल त्यासाठीची ही सगळी तयारी आपण पाहतोय। खरं तर कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे सख्खे मित्र होते। सतत ते सोबत असायचे, पर्यटनासाठी देखील ते सोबतच गेलेले होते। मात्र दहशतवादी हल्ल्यामध्ये या दोघा मित्रांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दोन्ही कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, दोन्ही कुटुंब शोकसागरात बुडालेलं आहे। खरं तर संपूर्ण पुण्यावर ही शोककळा पसरलेली आहे, कारण दोन पर्यटकांचा मृत्यू या दहशतवादी हल्ल्यामध्ये झाला होत्याचं नव्हतं झालं आणि त्यानंतर हे सगळे भावनिक क्षण आम्ही तुम्हाला दाखवतोय। कौस्तुभ गणबोटे यांच्या अंत्ययात्रेला आता सुरुवात होते, तर संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा निघालेली आहे। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये हे अंत्यसंस्कार केले जातील। धार्मिक विधी आधी पूर्ण होतील आणि त्यानंतर हे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। कौस्तुभ गणबोटे यांच्या घराबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। कौस्तुभ गणबोटे यांची अंत्ययात्रा आता निघते आणि त्यासाठीची ही लगबग देखील आपण पाहतोय। सगळीकडे दुःखाचं असं वातावरण, शोकाकुल वातावरणामध्ये अंत्ययात्रा निघते आहे। दुःख तर आहेच या उपस्थितांमध्ये, मात्र त्यांच्या मनात दहशतवाद्यांच्या विरोधात, पाकिस्तानच्या विरोधामध्ये एक चीड देखील आपल्याला पाहायला मिळते। मेधा कुलकर्णी देखील अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या होत्या, त्यांनी देखील आपल्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत, व्यक्त केलेल्या आहेत। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं ते देखील आपण ऐकूया। कभी ठंडा नहीं होगा जब तक पाकिस्तान को करारा जवाब नहीं दिया जाएगा। पूरा देश तैयार है, सरकार के साथ है और सरकार ने भी कड़े मुद्दे उठाए हैं और बिल्कुल करारा जवाब दिया जाएगा। कभी ठंडा नहीं होगा जब तक पाकिस्तान को करारा जवाब नहीं दिया जाएगा। पूरा देश तैयार है, सरकार के साथ है और सरकार ने भी कड़े मुद्दे उठाए हैं और बिल्कुल करारा जवाब दिया जाएगा। तर कौस्तुभ गणबोटे यांच्या अंत्यविधीला आता अंत्ययात्रेला सुरुवात होते, ही दृश्य देखील आपण पाहतोय। अंत्यदर्शन हे पूर्ण झालेलं आहे, त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होते। कौस्तुभ गणबोटे यांच्या घराबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। गणबोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यानंतर आता त्यांचं पार्थिव हे पहाटे पुण्यामध्ये दाखल झालेलं होतं। त्यानंतर त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आलेलं होतं आणि नंतर आता ही अंत्ययात्रा निघते। शरद पवार थोड्या वेळापूर्वी पोहोचलेले होते। शरद पवारांनी कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं, त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि त्यानंतर हे पार्थिव आता ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं जातंय आणि अंत्ययात्रेला आता ही सुरुवात होते। ही दृश्य देखील आपण पाहतोय। थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। तर या दोन्ही मित्रांना सोबतच अलविदा दिला जातोय। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे मित्र होते। एकीकडे संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा सुरू आहे, तर दुसरीकडे कौस्तुभ गणबोटे यांची देखील अंत्ययात्रा आता सुरू आहे। त्यांच्या नातेवाईकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पुष्पचक्र अर्पण करण्यासाठीची ही सगळी लगबग, कारण शेवटचा हा निरोप आहे आणि संपूर्ण
नातेवाईकांवर, मित्रपरिवारावर हा दुःखाचा डोंगर, शोककळा पसरलेली आहे. शोकाकुल वातावरणामध्ये ही अंत्ययात्रा आता निघते आहे. थोड्याच वेळात अंत्यसंस्कार देखील केले जातील. दोन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. कौस्तुभ गणबोटे यांची अंत्ययात्रा आणि दुसरीकडे संतोष जगदाळे यांची देखील अंत्ययात्रा सुरू आहे. संपूर्ण पुणे शून्य झाल्याचं पाहायला मिळतंय. पनवेल, डोंबिवली आणि पुणे या शहरांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण महाराष्ट्रातील जे 6 पर्यटक होते त्यातील 2 जण पुण्याचे होते, 3 जण डोंबिवलीचे होते आणि 1 जण पनवेलचा होता. महाराष्ट्रावर ही सगळी शोककळा पसरलेली आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनामध्ये आता चीड देखील आहे. दहशतवाद्यांनी अचानक हा सगळा हल्ला केला आणि यामध्ये निष्पाप नागरिकांचा जीव गेलेला आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे कारण घरातला करता माणूस निघून गेलेला आहे. कारण दहशतवाद्यांनी पुरुषांना टार्गेट केल्याचं आपल्याला दिसतंय. पुरुषांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. खरं तर भयानक अशी ही परिस्थिती होती. ज्यांनी हा सगळा थरार अनुभवला, पाहिला, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. खरंच अंगावर काटा येईल अशी ही सगळी दृश्य होती. कारण ज्यावेळेस शरद पवार हे संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी पोहोचले, त्यावेळेस संतोष जगदाळेंच्या कन्या आसावरी जगदाळे यांनी जी कैफियत शरद पवारांच्या समोर मांडली, खरं तर संपूर्ण दुःखद असा हा सगळा प्रसंग होता. अंगावर काटा आणणारा सगळा प्रसंग होता. तिथे नेमकं काय घडलं, कसं घडलं, याची सगळी आपबीती संतोष जगदाळेंची कन्या आसावरी यांनी शरद पवारांना सांगितली. सांगताना सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये त्यावेळेस अश्रू होते. कारण जे चित्र होतं त्या ठिकाणचं ते भयानक होतं. आपल्या समोर आपल्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या याचं कथन ज्यावेळेस आसावरी जगदाळे करत होत्या त्यावेळेस खरं तर उपस्थितांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आपल्याला पाहायला मिळाले. भयानक अशी ही सगळी परिस्थिती त्यावेळेसची होती असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेमकं सगळं काय घडलं, कसं घडलं, याचं सगळं कथन त्यांनी केलं. ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. गणबोटे यांची अंत्ययात्रा आणि जगदाळे यांची अंत्ययात्रा, या दोन्ही अंत्ययात्रेंना सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या परिसरातील सगळे नागरिक असतील, मित्रपरिवार असेल, आत्मस्वकीय असतील, नातेवाईक असतील, घरातले काही कुटुंबातील सदस्य असतील, हे सगळे आता अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपल्या कुटुंबातील सदस्याला हा अखेरचा निरोप देण्यासाठीची लगबग. या दोन्ही अंत्ययात्रेंचं हे थेट कव्हरेज, थेट प्रक्षेपण आम्ही तुम्हाला दाखवतोय. संपूर्ण महाराष्ट्र या घटनांनी सुन्न झालेला आहे. दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा बदला घ्या अशी भावना देखील आता भारतीयांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र एकीकडे दुःख देखील तेवढंच आहे कारण अनेकांनी आपला मित्र गमावलाय, काहींनी आपला घरातला करता पुरुष गमावलाय, मुलांनी आपले वडील गमावले आहे, भावाने आपला भाऊ गमावलाय, पत्नीने आपला पती गमावलेला आहे. असं सगळं हे विदारक आणि दुःखद दृश्य आहे. खरं तर मन हेलावून टाकणारं हे दृश्य आहे. गणबोटेंची अंत्ययात्रा आणि जगदाळेंची अंत्ययात्रा आपण पाहतोय. अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी देखील दोन्ही अंत्ययात्रेमध्ये उसळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तर दोन्ही पार्थिवावरती थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जातील. मात्र कुटुंबियांचा हा आक्रोश देखील आपण पाहतोय. तर गणबोटे यांची अंत्ययात्रा आणि जगदाळे यांची ही अंत्ययात्रा देखील आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.